आज ना घरामध्ये साप निघालेला आणि तो खूप मोठा साप होता. तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर सगळ्यात पहिलं मग मी सकाळी दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर आद्विकला नाश्ता दिला. तर त्याचा नाश्ता कमी आणि त्याची बडबडच जास्त चालू असती आणि ती खुर्ची ना मी जुनूला आणली. पण ती जुनू न बसताना आद्विकच त्याच्या कंटिन्यू असतो आणि मला नाही वाटत की ती 10 दिवस म्हणून पण टिकेल. त्यानंतर ना जिनू आहे ना रांगत होती. तर ती आता रांगायला शिकली ना, तर तिला काही पण दिसलं ना समोर, तिला ते पाहिजेच असतं. तर काय झालं, माझी चुलती आहे ना, ती सकाळी ना पोटमाळे साफ करत होती आणि तिला ना थोडीशी सापाची शेपटीने वळवळताना दिसली आणि ती खूप घाबरली. तिला वाटलं की काय आणि काय नाही. तर ते नंतरून थोडंसं असं वळवळलं आणि थोडंसं भिंतीवरती चाललं, तर ते सापच निघाला. तर सर्पमित्राला बोलवलं होतं साप पकडायला. तर तो साप पकडून नेला त्यांनी व्यवस्थित. त्यानंतर ना मग आम्ही शिरूरला चाललो होतो, कारण की आद्विक आणि जिनू खूप खूप खोकती आहे. तर आद्विकमुळे काय झालं, जिनूला पण खोकला यायला लागला. तर तेच आम्ही दाखवायला शिरूरला गेलेलो. तर शेजारीच ना कॅफे होते. तर त्या कॅफेमध्ये ना आद्विकला कॉफी प्यायची होती आणि तो ऐकत पण नव्हता. तर त्या दोघांची ना अशी मस्ती चालू होती, आवीची आणि आद्विकची. नंतरून कॉफी घेतली आणि एक सँडविच पण घेतलं. ते आम्ही सगळ्यांनी खाल्लं. तिथून पुढे येताना आहे ना मला ॲपल दिसले, तर मी ॲपल पण घेतले आणि घरी आल्याच्या नंतर ना आजींनी माझ्यासाठी एक पपई आणि थोडेफार काकडी पाठवून दिलेले. आणि आल्यानंतर ना संध्याकाळच्या टायमाला आहे ना मी बेड साफ करायला घेतला. तर खूप माती पडल्यावानी वाटत होती. तर तेच मी सगळं आवरलं आणि आद्विक आणि जुनूमुळं थोडंसं खराब पण होतं. तर तेच मी सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि बेडशीट पण नवीन टाकून घेतली. तर संध्याकाळच्या जेवणासाठी ना मी बेसन बनवलेलं आणि त्यामध्ये कांद्याची पात टाकलेली. तर मला आहे ना मम्मी चपात्या करून देते, मी फक्त भाजी करते. तर त्यामध्ये मी आज बेसन बनवलेलं होतं गरम गरम असं आणि छान लागती. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे ना रोज डेली 9 वाजता व्हिडिओ येतात, तर नक्की बघत जा. तर आज जेवणासाठी ना मस्त गरम गरम असं पिठलं, त्यानंतर मेथीची भाजी, कांदा, मुळा आणि उकडलेली मिरची असं